मृतदेह असामान्य रीतीने फुगला होता असं म्हणत अजितदादांच्या विमान अपघातावरून रोहित पवारांकडून पुन्हा एकदा शंका उपस्थित करण्यात आली आहे। तर काही गोष्टी सांगायच्या आहेत असं पिंकी आदल्या दिवशी म्हणाली होती असं फ्लाइट अटेंडंट पिंकी माळीच्या वडिलांनी म्हटलंय। अजित पवारांच्या विमान अपघातावर रोहित पवारांनी पुन्हा एकदा शंका उपस्थित केली आहे। अजितदादांचा मृतदेह असामान्य रीतीने फुगला होता असा आरोप रोहित पवार यांनी केलाय। जो डॉक्टर से हम बात कर रहे थे, दादा की जो बॉडी थी वो स्वेल हुई थी। मैंने पूछा ये आग जब हम एक्सपीरियंस करते तो स्वेल होती है क्या? उन्होंने कहा हाँ स्वेल बॉडी होती है, लेकिन अजित दादा की बॉडी ये अब नॉर्मली ज्यादा स्वेल हुई थी। वो क्यों हुई थी वो भी देखने की वहां पे जरूरत है। सखोल चौकशी अशा पद्धतीचं विमान अपघात होतं त्याच्यासाठी ज्या तपास यंत्रणा आहेत देशामध्ये असतील किंवा जगभरामध्ये असतील त्यांच्या मार्फत ही चौकशी भारत सरकारने राज्य सरकारने करावी आणि त्यातील सत्य देशांतील जनतेच्या पुढे आणावं ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका पहिल्या दिवसापासून आहे। दादांच्या विमानाचे पायलट ऐनवेळी का बदलण्यात आले असा सवालही रोहित पवार यांनी केलाय। यावर मंत्री संजय शिरसाट यांनी देखील शंकेला वाव असल्याचं म्हणत सखोल चौकशीची मागणी केली आहे। सीएम का फ्लाइंग एकनाथ शिंदे जी का किया है, तो ऐसे बैकग्राउंड वाले व्यक्ति को इतने बड़े वीआईपी का फ्लाइंग क्यों दिया गया, ऐसा हम सबका कहना है। रोज जर एक नवीन पुरावे येत असतील तर त्याची सुद्धा दखल घेणं गरजेचं आहे। रोहित पवारांनी काल ज्या पद्धतीने सगळी मांडणी केली त्यामध्ये थोडी शंका घेण्याचं कारण आहे। उच्चस्तरीय चौकशी झाली पाहिजे, जी त्यांची मागणी आहे त्या पद्धतीने सीबीआय मार्फत करा किंवा स्पेशल एजन्सी लावून करा, परंतु ही चौकशी झाली पाहिजे। पूर्व विदर्भातल्या एका मोठ्या नेत्यामुळे अजितदादांना आदल्या दिवशी उशीर झाला असा आरोप रोहित पवार यांनी केलाय। यावर तो नेता कोण आणि त्या नेत्याच्या फाईलमध्ये नेमकं काय दडलंय याची चौकशी करण्याची मागणी संजय राऊत यांनी केली आहे। एक फार मोठे नेते दादाला भेटण्यासाठी येणार होते, ते वेळेत येणार होते, पण उशीर झाला। ते उशिरा आल्यामुळे आणि चर्चा उशीरपर्यंत सुरू राहिल्यामुळे दादांचा वेळ त्याच्यामध्ये गेला आणि 5-5:30 ला ते दादा गाडीने जाणार होते, ते गाडीने जाऊ शकले नाही। तर त्या नेत्याची चौकशी व्हायला पाहिजे। तो नेता कोण, कोणत्या पक्षाचा आहे, आणि अशी काय घाई होती ती फाईल घेऊन, अशी कोणती फाईल होती की त्या फाईलवर सही जर केली नसती त्या दिवशी तर महाराष्ट्र थांबला असता का? नाही। रोहित पवार हे अभ्यासू नेते, पण त्याला कुठेतरी राजकीय झालर देऊन संभ्रम जर का महाराष्ट्रामध्ये किंवा महाराष्ट्राच्या जनतेमध्ये निर्माण करायचा असेल तर ती काही योग्य बाब नाही। आदल्या दिवशी मला बोलली की मी अजितदादा पवार बरोबर सकाळी मी बारामतीला चालली। मी तिकडनं हॉटेलमध्ये गेल्यावर मी पप्पा तुमच्याशी बोलणार आहे। ती मला आदल्या दिवशी मला बोलायची एवढे पॅसेंजर जात आहेत एवढे आहेत असं बोलली मला। तर हे असं दुर्दैवी घटना लँडिंगच्या वेळी झालं। माझी मुलगी पिंकी सोमीकर सैनी ती नेहमी अजितदादा बरोबर 5 टर्म गेली। 4 वेळा ब्लॅक प्रायव्हेट जेट होता, यावेळी 5व्या टर्म मध्ये व्हाईट कलरचा जेट होता। पायलट बदली केला गेला, विमान बदली केला गेला। तर ह्या सर्व गोष्टीवरती याची सानिसा इन्क्वायरी व्हायला पाहिजे। दुसरीकडे अजित पवारांचं विमान नेहमीपेक्षा खूप कमी उंचीवरून जात होतं असं स्थानिकांचं म्हणणं आहे। ते विमान नियंत्रणाबाहेर गेल्यासारखं भासत होतं असंही काही स्थानिकांनी सांगितलंय। जाळ मोठ्या प्रमाणात असल्यामुळं काय इकडलं तिकडलं काय हेच होत नव्हतं। विमानाची दुर्घटना कशामुळे घडली? विमानात एकतर बिघाड असावा किंवा पायलटची चूक असावा, ह्या दोनच कारण असावं असं आम्हाला वाटतं। विमानाची लँडिंग होण्याची पूर्वीची जी कंडिशन बघता विमान हे लँडिंग पायलटने करायलाच नको होतं, कारण त्याची कंडिशन वाटत नव्हती की ते व्यवस्थित लँडिंग होईल असं, पण ते तसंच झालं। आम्ही रोज विमानं बघतो ना छोटे ट्रेनिंगचे, तर ते कधीच एवढ्या जवळून टर्न घेत नाहीत। त्यांची दिशा उतरण्याची जर असेल तर ती पूर्व पश्चिमच असते। या विमानाची दिशा दक्षिण उत्तर काही मिनिटं झालेली होती, ते आमच्या डोळ्यांनी म्हणजे डायरेक्ट हे विमान राईट टर्न झालं। त्याच्यामुळे ते विमान धावपट्टीवर जाणार नसून असं वाटत होतं की हे देवळाच्या मंदिराच्या कळसावरती आदळतं की काय। रोहित पवारांनी पायलट, विमान कंपनी आणि हँडलिंग कंपनीवर प्रश्न उपस्थित केल्यानंतर आज डीजीसीएच्या अधिकाऱ्यांनी बारामती विमानतळाची पाहणी सुद्धा केली आहे।
विमानतळाची सुरक्षा व्यवस्था आणि धावपट्टीच्या स्थितीची DGCAच्या अधिकाऱ्यांनी माहिती घेतली. भारतातल्या चौकशी यंत्रणांवर कोणीही त्या ठिकाणी गैरविश्वास किंवा अविश्वास दाखवू नये. या संदर्भात त्यांचे जर काही मुद्दे असतील तर ते त्यांनी DG सेफ्टीकडे पाठवून दिले पाहिजे.